विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सध्या हे दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत असून आरोपी विजय पवारच्या अडचणीत आणखीन वाढ झाली असून त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे पवार विरुद्ध कारवाईची फास पोलीस आणखीन आवळणार हे निश्चित झालं आहे। खासगी क्लासेस बरोबरच विजय पवार शाळा देखील चालवतो आणि त्याच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या एका मुलीसोबत त्याने अश्लील चाळे केल्याचे उघडकीस आले असून पीडित मुलीच्या पालकाच्या तक्रारीवरून विजय पवारवर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याचा तपास IPS कमलेश मीना हे करणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी आरोपींनी इतरही मुलीसोबत असे गैरप्रकार केले असतील तर पालकांनी पुढे येऊन तक्रार करावी असं आवाहन देखील करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर एका पालकाने पुढे येऊन विजय पवार यांच्या विरोधात पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली होती आणि याच तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली असून शाळेत मुलीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी विजय पवारच्या अडचणीत आणखीन वाढ झाली असून पोलीस त्याला चौकशीसाठी पुन्हा ताब्यात घेणार आहेत।